तुम्हाला माहिती आहे का, गव्हाच्या पिठाचे सुद्धा टाकोस करता येतात. घरात असणाऱ्या साहित्यात बनतात आणि करायला म्हणाल तर खूप सोपी. त्यासाठी काय करायचं, गव्हाचं पीठ आणि मैदा यामध्ये मीठ आणि तेल घालून मळून घ्यायचं. मैदा नसेल घ्यायचा तर फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. मळून झालं की आता त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेवू. स्टफिंग साठी तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा, शिमला मिरची, कणीस नरम होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 4 उकडलेले बटाटे किसून घालायचे. त्यासोबतच कुटलेली लाल मिरची, मीठ, चाट मसाला, मिरेपूड, कोथिंबीर घालून मिक्स करायचं. स्टफिंग तयार. त्या भिजून ठेवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची जाडसर चपाती लाटायची. चपाती दोन्ही साईडला हलकीशी भाजून घ्यायची. चपाती भाजून झाली की सर्वात आधी त्यावर टोमॅटो सॉस पसरवून घ्यायचा. त्यानंतर चपातीच्या अर्ध्या भागात चीज घालायचं. त्यावर बटाट्याचं स्टफिंग पसरवून घ्यायचं. परत भरपूर सारं चीज घालायचं. आता चपातीची दुसरी साईड फोल्ड करून ती दाबून घ्यायची. त्या तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल, बटर किंवा तूप घालायचं आणि चपाती दोन्ही साईडला छान कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायची. आपले टेस्टी आणि हेल्दी टाकोस तयार आहेत.